कुरुंदवाड व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी। कुरुंदवाड शहर व ग्रामीण भागात रमजान ईद उत्साही वातावरणात संपन्न झाली। ईदगाह मैदानावर मौलवी हाजी मोहम्मद अली मुल्ला यांनी ईद उल फित्रची नमाज पठण करून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली। समस्त मुस्लिम आणि बहुजन समाज बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या। दरम्यान हेरवाड, तेरवाड, अकिवाट, राजापूर, खिद्रापूर, औरवाड, आलास, बुबनाळसह ग्रामीण भागात रमजान ईदची नमाज पठण करण्यात आली। येथील ईदगाह मैदान येथे शनिवारी सकाळी 9 वाजता हजरत दौलतशाह दरगाह येथून झेंडा आणल्यानंतर नमाज पठणाला सुरुवात झाली। विश्वशांतीसाठी प्रार्थना करून नमाज पार पडली। मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इक्बाल पटवेगार यांनी वार्षिक अहवाल सादर केला। उपाध्यक्ष शकील भिलवडे, सचिव असलम जमादार यांनी अहवाल वाचन केले। समाज बांधवांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली। नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्ध आणि समाज बांधवांनी मैदान गर्दीने फुलून गेला होता। अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करत मुस्लिम समाज बांधवांनी बहुजन समाज बांधवांना एकमेकांना गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। समाज प्रमुख पटवेगार यांनी समाज बांधवांना आपापल्या घराच्या परिसरात, शेतात, रस्त्याला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी वृक्षारोपण करून जतन करावे, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी शहरात पोलीस बंदोबस्त लावला होता। यावेळी नगराध्यक्षा सौ मनीषा डांगे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, वैभव उगळे, अक्षय आलासे, अनुप मधाळे, दादासाहेब पाटील, दयानंद मालवेकर, अजित देसाई यांनी शुभेच्छा दिल्या। संचालक कमिटी मीरासो पाथरवट, मीर अहमद बागवान, अल्लानूर बागवान, जहागीर जमादार, याकूब मुल्ला, अली खान पठाण, आक्रम गोलंदाज, कुदरत भुसारी, टिका खान पठाण, लियाकत बागवान, अबू घोरी, बालेचांद कुर्णेसह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते। पालिका प्रशासनाने शहरात नागरिकांना ईद निमित्त घरगुती वापरासाठी पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी पाण्यासाठी चौकशी करत होते, तर आरोग्य विभागाचे विक्रम हेगडे, अमृत लाड यांनी शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।